गेल्या अनेक वर्षांपासून आपण मराठी सिनेविश्वात ऐतिहासिक सिनेमांची लाट बघतोय. तर या सिनेमांमुळे अनेक कॉन्ट्रोव्हर्सीज सुद्धा निर्माण झाल्या. कोणता इतिहास खरा, कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा, प्रेक्षक या पेचात होते. एका सिनेमात एक तर दुसऱ्या सिनेमात ती गोष्ट वेगळीच असंही दृश्य आपण पाहिलंय. अखेर यावर अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमेने मौन सोडलंय. कोणता इतिहास खरा असा प्रश्न त्याने निर्माण केलाय. सध्या छावा हा सिनेमा सगळीकडे हाऊसफुल सुरू आहे. पण या सिनेमाच्या मेकर्सनाही अनेक कॉन्ट्रोव्हर्सीजना सामना करावा लागलाय. तर आता हेमंत ढोमेच्या पोस्टने लक्ष वेधलंय. इतिहास वाचून, जाणून, त्यातून प्रभावित होऊन नव्या ऊर्जेने भविष्य घडवायचं असतं. इतिहासात रमण्यापेक्षा त्यास आदर्श मानून नवा इतिहास घडवायचा असतो. पण आपण रमलोय कशात? तुझा इतिहास खरा की माझा? घडायचे ते घडून गेलंय, पण पुढे काय घडणार आहे किंवा काय घडवायचंय याचा विचार करणं दुर्मिळ झालंय. बहुधा त्याचमुळे आजकाल समकालीन आदर्श उरले नाहीयेत. आपण जुनंच घासून गुळगुळीत करत बसलोय. आता भीती एकच आहे, यामुळे नव्या पिढीला जुन्याचा कंटाळा यायला नको, असं परखड मत हेमंतने सोशल मीडियावर मांडलंय. तर अनेकांनी त्यांच्या पोस्टला सहमती दर्शवलीय. कोणीतरी हे बोलणं गरजेचं होतं असंही नेटकरी म्हणतात. छावा या सिनेमासाठी सुद्धा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना बऱ्याच गोष्टींचं स्पष्टीकरण द्यावं लागलंय. तर हेमंत ढोमे त्याच्या मिश्किल स्वभावामुळे ओळखला जातो. बघतोस काय मुजराकर या त्याच्या सिनेमात त्याने इतिहास जपण्याचा मुद्दाही मांडलाय. हेमंतच्या या पोस्टवरून बघतोस काय मुजराकर या सिनेमाचा दुसरा भाग आणण्याचीही अनेकांनी विनंती केली आहे. तुम्हाला त्याच्या पोस्टबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.